नमस्ते मित्रांनो, आरोग्य मित्रामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वात प्रकृतीच्या लोकांचे लक्षणं किंवा वात प्रकृतीच्या लोकांमध्ये कुठले कुठले लक्षणं येतात. तर आता तुमच्या स्क्रीनवर जी फिगर दिसते तर ह्या पद्धतीचे स्ट्रक्चर वात प्रकृतीच्या लोकांचं राहतं. तर ह्या लोकांचे प्रत्येक गुण अवगुण हे आपण आज बघणार आहे. ह्या पद्धतीनं या लोकांचे जर विचार बघशाल तर दूषित स्वरूपाचे राहते. हे आगलावे लोक राहते, विघ्न संतोषी लोक राहते. वात प्रकृतीचे लोक विघ्न संतोषी म्हणजे लोकांना त्रास दिल्यामध्ये यांना सुख मानतात, लोकांना त्रास देण्यामध्ये यांना सुख वाटतं. त्याच्यानंतर यांचे केस, हात, पाय, ओठ, त्वचा कोरडी जाणवल. जर तुम्ही असे हातावर रेष मारले तर सरळ हात रेष तुम्हाला म्हणजे रेषा उमटलेली दिसतात. ह्या लोकांना गारवा सहन होत नाही, सर्दी चांगली लागत नाही या लोकांना. त्याच्यानंतर धीरता, स्मरणशक्ती खूप कमी राहते या लोकांमध्ये. पळपळ पटपट पटपट काम करणं, कुठल्याही गोष्टीला कुठलेही कार्य हे लगेच चालू करतात आणि खूप लवकर त्या कार्याचा नाद पण सोडून देतात. लॉंग टर्म हे लोक टिकत नाही या गोष्टीला. वायू हा यांचा प्राधान्य असतो. तर वायूच्या अंगी गती असते तर हे लोक सगळे काम गतिशीलमध्येच करणार, पटपट पटपट करणार, जेवण बी पटपट करणार, बोलणार पण इतके पटपट. एक वाचा सिद्धी म्हणून एक शास्त्र आहे. याच्यामध्ये पुढच्याच्या बोलण्यावरून कळतं याची प्रकृती काय आहे, प्रवृत्ती काय आहे, विचार काय आहे आणि कुठल्या प्रवृत्तीचा आहे. तर वात प्रकृतीचे लोक तुम्हाला पटपट बोलताना दिसतात. वात प्रकृतीचे लोक तुम्हाला पटपट बोलताना दिसतात. म्हणजे पहिलं वाक्य पूर्ण होण्याच्या आत दुसरं वाक्य चालू करतात. पुढचं काय बोलतं हे बघणार नाही. तर ह्या पद्धतीचे गुण ह्या लोकांमध्ये राहते. धीरता कमी राहते. त्याच्यानंतर यांचे डोळे जर बघशाल तर गतिमान राहतात. हे जर तुमच्या समोर बसले, कॅबिनमध्ये बसले, जवळ बसले, यांचं लक्ष नेहमी इकडं तिकडं राहणार. प्रत्येक गोष्टीकडे इकडं तिकडं बघणार, हे ते करणार. जर ती फिमेल असेल तर घरात एका ठिकाणी कुठंच फर्निचर ठेवणार नाही. आजीकडे ठेवील, उद्या तिकडे बदल, परवा इकडे ठेवील, झाडीकडे ठेवील, फुलं तिकडे ठेवील. काही उचलपट हे लोक करत राहतात. त्यांची चेष्टा आहे गती म्हणजे जी चेष्टा राहते डोळ्याची, तिचे हावभाव, ह्या गोष्टी गतिमानमध्ये राहील वात प्रकृतीच्या लोकांच्या. तर त्याच्यानंतर फटकळ तोंडाचे राहते. पटकन कोणला तरी काहीतरी बोलून बसन. तर यामुळं जे मित्र आहे, जिवलग मित्र यांची कमी असते. कारण अशा लोकांसोबत कोण मित्रता ठेवणार जे कोणाची भेटभाट ठेवत नाही, इज्जत देत नाही, मान देत नाही, इगोमध्ये राहतात. तर वात प्रकृतीच्या लोकांची मित्रता कमी राहते. त्याच्यानंतर जर तुमच्या कॅबिनमध्ये तुम्ही बसलेले नाही, जर लोक आले खूप जोरात त्यांना पटपट पटपट करणार. चेअरवर बी बसायचं, पटकन इकडे तिकडे चेअर करून बसणार. जिथे तरी शांततेत कधी बसणार नाही. चालताना बेंची गती जास्त राहणार. हे वात प्रकृतीचे लक्षण. वाताचे पेशंट हे वाचाळ जास्त राहत्या, व्यर्थची बाते भरपूर करतात, म्हणजे खूप बडबड करीत आहे. जी गोष्ट 2 शब्दात सांगायची तिला मोठा पॅरेग्राफ तयार होईपर्यंत ही बडबड करीत राहत्या. यांची पचनक्रिया ठीक नाही राहत. गॅसेस, कॉन्स्टिपेशन अशा प्रकारचे त्यांना त्रास होतात. यासोबत पाचक पित्त बिघडलेलं असतं म्हणून पचनक्रिया नीट नसते राहत. आणि भ्रांजक पित्त जे त्वचात असतं हे डिस्टर्ब झाल्यामुळे यांना त्वचेचे आजार, एक्झिमा, खाजेनं, चट्टे अशा प्रकारच्या व्याधी तुम्हाला या लोकांमध्ये दिसतं. तर जसं भ्रांजक पित्त डिस्टर्ब झाल्यामुळं त्वचामध्ये भ्रांजक पित्त राहतं, तसं साहजिकच केस पण तुम्हाला यांच्यावाली विरळ दिसेल, पातळ केस दिसत्या. त्याच्यानंतर यांना झोप कमी राहते, स्वप्न जास्त पडतं. त्याच्यानंतर आयु पण कमी राहते, वय पण कमी राहतं लोकांचं. त्याच्यानंतर बोलताना बोबडं बोलणं किंवा हाकलत बोलणं किंवा तोत्र बोलणं अशा प्रकारचे बोलणं तुम्हाला वात प्रकृतीच्या लोकांचं पण दिसत असतं. त्याच्यानंतर जर एक विचार केला तर हे नास्तिक स्वरूपाचे लोक असतात. यांना देवधर्मावर वगैरे या गोष्टीवर धार्मिकतेवर विश्वास नाही राहत. त्याच्यानंतर हे खाण्याचे खूप शौकीन राहतात.
नवीन नवीन ठिकाणी खाण्यासाठी पळपळ करणार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं खाणं हे करीत राहणार आणि बकरीसारखं चरत राहणं जे म्हणतो आपण, सारखं खात राहणं, कुठं काही यांचं तोंड कंटिन्यू चालत राहतं. यामुळं तर यांचा अग्नी डिस्टर्ब असतो आणि पचनक्रिया पण खराब असते. त्याच्यानंतर यांना विलाशी ऐश आरामची जिंदगी आवडते. या लोकांना ऐश आरामात जगण्यासाठी हे स्वतःच्या पैशाचा जास्तीत जास्त खर्च करीत राहतात. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं खूप जोरात हसाल, त्याच्यानंतर जोरजोरात गाणे म्हणणं, ह्या पद्धतीची जी प्रकृती राहते. परत हाणमारी करणं, भांडणं करणं, कलहप्रिय म्हणतो आपण ज्याला, ह्या पद्धतीचे लोक राहतात. यांना गोड, आंबट, खारट असे पदार्थ जास्त आवडतात. या लोकांना गरम गरम पदार्थ जास्त आवडणार. शरीर जर बघशाल तर तुम्ही बारीक तिरतिर, उच्चल लंब या पद्धतीचे यांचं शरीर राहील. त्याच्यानंतर हे मनावर यांचं कंट्रोल राहत नाही. तर एखाद्या गोष्टीत हे बहकल्या जात्या, बहकाव्यामध्ये दुसऱ्याच्या पण बहकाव्यामध्ये येत्या. विचारसरणी यांची डळमळीत राहते. कधीच्याला पण कधी कोणत्या गोष्टीवर विचार ठेवील, कधी कोणत्या गोष्टीवर लगेच विचार चेंज करून टाकेल. घडत बदल घडीत काही तर घडीत काय, अशा पद्धतीचे विचार राहत्या. ह्या लोकांना जर पुरुष असेल तर त्यांना स्त्रीबद्दल जास्त खूप काही प्रेम राहत नाही, किंवा स्त्री असेल तर तिला पुरुषाबद्दल खूप काही जास्त प्रेम राहत नाही. त्यामुळे यांना संतती पण कमीच असते. डोळे जर बघशाल तर कोरडे, रुखे झालेले अशा पद्धतीत तुम्हाला एवढे सुंदर डोळे नाही राहत्या लोकांचे. मेलेल्या माणसासारखे आपण म्हणू शकतो तसं त्या पद्धतीत डोळे राहत्या. अजून एक यांच्यात बेस्ट लक्षण येतं, झोपेमध्ये यांचे डोळे तुम्हाला उघडे दिसल, अर्धे झाकेला अर्धे उघडे या पद्धतीत वात प्रकृतीचे लोकांना दिसल. स्वप्न जर पडतं त्यांना आकाश, डोंगरात फिरायला गेले, कुठेतरी उडत आहे, कुठेतरी फिरत आहे, निसर्गाच्या बाहेर त्याच पद्धतीचे त्यांना स्वप्न पडत. त्यानंतर ह्या लोकांजवळ पैसा टिकत नाही. त्यांना कितीही पैसा द्या, यांना डोंगरासारखी संपत्ती तरी दिली, या लोकांजवळ कितीही पैसा दिला तर तो पैसा टिकत नाही. हे लोक उधळून आयुष्य आराम करून मोकळे होणार. हे आजचं म्हणून जीवन जगतं. हे लोक सेविंग या पद्धती या लोकांच्या विचाराच्या बाहेर असते. ह्या पद्धतीत चोर, लुच्चे, आपण काय म्हणतो त्याला, का लूटमार करणारे ह्या पद्धतीचे लोक ह्या वात प्रकृतीमध्ये येते. यांना जर स्वभाव धरला शरीरविज्ञान शास्त्राच्या दृष्टिकोनातून तर यामध्ये कुत्रा, उंट, त्याच्यानंतर उंदीर, कावळा, गिधड या स्वरूपात चेहरा पण यांचा असं दिसतो. जे चेहराशास्त्र आहे, चेहराशास्त्रामध्ये आपला चेहरा कुठल्या प्राण्याच्या चेहऱ्यासोबत मिळतो यानुसार त्याची गुण ही त्या व्यक्तीसोबत दिसते. तर शरीरशास्त्रानुसार अशा पद्धती वात प्रकृतीच्या लोकांमध्ये तुम्हाला दिसतात. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण पित्त प्रकृती, कफ प्रकृती राहिलेली आहे ते पण बघू. परंतु एक आवर्जून सांगा वाटतं, हे लक्षणं पुरेपूर एका व्यक्तीतच येईल असं नसतं. अजून ही पित्त प्रकृती, एक कफ प्रकृती आहे, याचे व्हिडिओ बघा, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल. तर हे मिक्सअप राहील. कोणामध्ये हे गुण दिसेल, कोणामध्ये दुसरे गुण दिसेल. एकाच व्यक्तीमध्ये तिन्ही प्रकृतीचे गुण दिसतात. ज्यावेळेस एक प्रकृतीचे गुण वाढव दिसेल त्यावेळेस त्याची लक्षणं त्या व्यक्तीमध्ये जास्त दिसतात. तर कोणी मनाला लावून नका घेऊ का हे गुण माझे दे, मी वात प्रकृतीचा आहे तर हे सगळे गुण मी असे का, नाही. प्रत्येक प्रकृतीत सगळे गुण तसेच येईल असं काही नसतं. वात, पित्त, कफ प्रकृती तिन्ही किती प्रमाणात आहे शरीरामध्ये याच्यानुसार हे गुण ठरत असते. तर नाराज वगैरे होऊ नका जर कोणाला वाताची प्रकृती वाढत असेल आणि तसं काही असेल तर. बाकी आपण 2 प्रकृती नंतर बघणार आहोत. यानुसार आपण त्यानंतर ॲनालिसिस पण बघू, जेणेकरून वात, पित्त, कफ या कुठल्या बॅलन्सिंगमध्ये वाढला किंवा कमी झाला हे आपल्याला बघता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. धन्यवाद.